नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत, कोणत्या अटी पाळाव्यात, रोज किती अध्याय वाचावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला. म्हणून ज्या दिवशी दत्तांचा जन्म असतो तो दिवस सर्व क्षेत्रात साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटलं जात असत. देवगणांनी त्या असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्तदेवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. दत्त जयंतीला दत्ततत्व हे पृथ्वी तलावावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यास मदत होते. श्री गुरुचरित्र या ग्रंथाविषयी थोडक्यात माहिती पाहूया. श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या 14व्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेखाली श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे. त्याचप्रमाणे वाचन पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेस म्हणतात. म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच लिहिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहात किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असाही नियम आहे. श्री गुरुचरित्र 7 दिवसात वाचायचे असल्यास तर दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या 53 अध्याय पोथीतील क्रम असा आहे. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावे, दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावे, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावे, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय वाचावे, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावे, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावे, सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचण्याचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळायचे सामान्य संकेत व नियम आता आपण पाहूया. नियम पहिला, श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असेल तर पहिल्या दिवशी 24 पूर्ण, दुसऱ्या दिवशी 37 पूर्ण व तिसऱ्या दिवशी 53 पूर्ण असा क्रम ठेवावा. नियम दुसरा, एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नये. नियम तिसरा, सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी. कारण की शुक्रवार हा श्रीपद श्री वल्लभ यांच्या निधानंद गमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नाही. नियम चौथा, मुहूर्तवार बघण्याची गरज नसते. मात्र पोथी वाचताना सोहळे जरूर पाळावेत. अंतःकरण नसता पवित्र सदाकाळ वाचावे. गुरुचरित्र नियम पाचवा, अंतर्बाह्य शुचिपूर्तता राखून हा ग्रंथाचे वाचन करावे. नियम सहावा, सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागा असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये. नियम सातवा, वाचनासाठी नेहमी दत्तमूर्ती समोर पूर्वाभिमुख उत्तराभिमुखच बसावे. नियम नववा, दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे. सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसन देखील अंथरून ठेवावे. नियम 10वा, सप्ताह वाचण्यापूर्वी विधिवत संकल्प सोडावा. नियम 11वा, वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ देऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. नियम 12वा, वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठणे किंवा दुसऱ्याशी बोलू नये. नियम 13वा, सप्ताहात केवळ अविषान्य घ्यावे. अविषान्य म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य करावे. साखर घ्यावी, गुळ घेऊ नये. गव्हाची पोळी म्हणजे चपाती, तूप, साखर घेता येते. नियम 14, सप्ताहाचे 7 दिवस नित्य प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोषकाळी प्रदोष आरती व रात्रीची शेज आरती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. नियम 15वा, रात्री देवाच्या सान्निध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात. अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. नियम 16वा, सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सुवासिनी ब्राह्मण सांगून सांगता करावी. नियम 17वा, महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. विशिष्ट संकल्पाच्या पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे, कोणते नियम पाळावेत, कोणत्या अटी पाळाव्यात, रोज किती अध्याय वाचावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.